लसणाचा आणि मिरचीचा तडका मस्त दिलेला असा पालक सांबर भाताबरोबर गरमागरम खूपच छान लागतो. त्यासाठी एक पालकाची गड्डी घेतली, निवडली आणि स्वच्छ धुवून घेतली. एका कुकरमध्ये पालकाची भाजी घालून घेतली. त्यानंतर त्यामध्ये तुरीची डाळ घातली, मसुरीची डाळ घातली अर्धी अर्धी वाटी. त्यानंतर मुगाचीही डाळ थोडीशी घातली. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरचीचे तुकडे बारीक चिरलेले, त्यानंतर लाल मिरची पावडर, धने पावडर आणि सांबर मसाला आणि हळद, हे सर्व साहित्य घातले. त्यानंतर चिंचेचे पाणी घातले, चिंच भिजवल्याने त्याचे पाणी घातले आणि चवीनुसार मीठ. आता ह्यामध्ये भरपूर लसूण घालून घ्यायचा आणि एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघा 4 शिट्ट्यामध्ये छान असे आपला हा पालक सांबर झालेला आहे. आता ह्याला वरून मस्त असा छान तडका देऊया. त्यासाठी 1 चमचा तेल घेतलं एका कढईमध्ये, ओबडधोबड कुटलेला लसूण घेतला, थोडीशी मोहरी घातली, जिरं घातली, कढीपत्ता घातला आणि लाल मिरच्या 2 खुडून घातल्या आणि छान असं गॅसवर बारीक तडतडून दिलं आणि पालक सांबरला वरून असा लसणाचा मस्त तडका दिला. गरमागरम मस्त भात आणि हा पालक सांबर एकदम छान लागतो.